पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर एक युग असा सिनेमा 23 मे रोजी चित्रपटगृहात येणार आहे। मित्रांनो, अहिल्यादेवी यांनी 12 ज्योतिर्लिंगाचा त्याचप्रमाणे बऱ्याच मंदिराचा जीर्णोद्धार केला। शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये माळवा या संस्थानिकाच्या त्या राणी होत्या। 17व्या शतकातल्या निडर अशा राणी होत्या ज्यांनी हिंदू धर्मासाठी बरंच त्यांचं मोलाचं योगदान आहे आपल्याला माहिती आहे। मित्रांनो, चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर त्यांची एक लढाई, त्यांचा लहानपणापासूनचा प्रवास, त्याच्यानंतर त्यांचे युद्ध, त्यांचे हे कार्य, त्यांचं एक तत्वज्ञान जे चित्रपटांमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे ते ट्रेलरमधून कुठे ना कुठेतरी दिसून येते। त्याचप्रमाणे व्हिज्युअल्सबद्दल बोलायचं झालं तर स्टनिंग व्हिज्युअल आहेत। एक आपल्याला VFX आणि त्या काळाचा सेट बघायला मिळतो। म्युझिक ही जबरदस्त आहे, चित्रपटाचं एंगेजिंग वाटतं म्युझिक। कुठे ना कुठेतरी तो सस्पेन्स जो ॲक्शन सीनमधला थ्रिल असतो त्याला कुठे ना कुठेतरी बॅलन्स करते म्युझिक। ज्यावेळेस आपण एक हिस्ट्रीवरती चित्रपट बनवत असतो त्यावेळेस आपल्याला बऱ्याच रिसर्चची गरज असते, त्याचप्रमाणे बरेच रिसोर्सेस लागतात। मराठीमध्ये ट्रेंड आहे ऐतिहासिक चित्रपट बनवायचा, पण त्याचप्रमाणे निर्मात्यांना बरीचशी काळजी घ्यावी लागते चित्रपट बनवताना। तर या चित्रपटाच्या निगेटिव्ह पॉईंट्सबद्दल बोलायचं झालं तर चित्रपटाचं बजेट थोडं कमी वाटतं। ट्रेलर पाहून असं वाटतंय की जे लोकेशन आहेत ते इंडोअर्स लोकेशन आहेत, इंडोअर सेटमध्येच लोकेशन केलेले आहेत। बऱ्याच ठिकाणी पेंटिंग वापरली आहेत, बऱ्याच रात्रीच्या नाईट सीन सिक्वेन्ससाठी ग्रीन स्क्रीन वापरलेली आहे। त्याची क्वालिटी एवढी काय खास वाटत नाही। त्याचप्रमाणे मित्रांनो, ट्रेलर प्रेक्षकांना, बऱ्याच प्रेक्षकांच्या अशा प्रतिक्रिया येतात की ट्रेलर त्यांना जास्त वेळेस होल्ड करू शकला नाही आणि जे ॲक्शन सीन आहे त्यांची कोरिओग्राफी अतिशय पुअर आहे असं बऱ्याच प्रेक्षकांचं म्हणणं येत आहे। तर मित्रांनो, पॉझिटिव्ह पॉईंट्सबद्दल बोलायचं झालं तर अश्विनी महांगडे यांनी अहिल्यादेवींची भूमिका साकारलेली आहे। त्यांचा तो संयमीपणा, ती त्यांची बुद्धिमत्ता, धाडसी पराक्रमी जी त्यांची एक शैली होती ती त्यांनी बऱ्यापैकी पडद्यावर मांडलेली आहे। त्यांनी बऱ्यापैकी न्याय दिलेला आहे त्या भूमिकेला। त्याचप्रमाणे बरेचसे सपोर्टिंग कॅरेक्टर आहे, त्यांचं योगदान असणार आहे चित्रपटांमध्ये। ट्रेलर पाहून प्रेक्षकांना काय अँटिसिपेट करावं तर ट्रेलर थोडा स्लो वाटतो, पेसिंग एडिटिंगमध्ये थोडा वाटते, कुठे ना कुठेतरी स्लो पेसिंग एडिटिंग आहे आणि व्हिज्युअल्स एवढे स्टनिंग वाटत नाहीत। कलर पॅलेट डार्क चांगले असले, गडद रंगाचे व्हायब्रंट असले तरी पण थोडं ना थोडं कुठे ना कुठेतरी व्हिज्युअल सिनेमॅटोग्राफीमध्ये ते लो बजेट पिक्चर आहे असं दिसून येते। आणि बऱ्याच प्रेक्षकांचा असंही तक्रार आहे की हा चित्रपट सिरियलसारखा वाटतोय। मी रिसर्च केला, जसं सिरियलचं अस्थेटिक असतं की चारीकडून लाइटिंग द्यायचं, इंडोर सेट असतो, त्याची क्वालिटी खूप कमकुवत असते, याप्रमाणे याची सेटची क्वालिटी आहे। त्यामुळेच याला थोडा सिरियलचा लुक आलेला आहे। कुठं ना कुठं तरी डायलॉगवरती जास्त भर दिलेला आहे या ट्रेलरमधून असं दिसतंय की बाबा डायलॉग ही बरेच आहे। डायलॉगाने आपल्याला 180 डिग्री कॅमेरा मुवमेंट दिसतात आणि त्याच्यामुळे जास्त काही असं एरियल शॉट मला दिसले नाहीत। असं जे की एक स्पेस, जेव्हा ऐतिहासिक चित्रपट बनवतो त्यावेळेस आपल्याला एक 17व्या शतकातली स्पेस एस्टॅब्लिश करायची असते, तशी कुठे स्पेस दिसून येत नाही। त्यातल्या त्यात पॉझिटिव्ह पॉईंट्सबद्दल बोलायचं झालं तर ॲक्टिंग चांगली आहे, मला त्यांचा परफॉर्मन्स आवडला। आपल्या येणाऱ्या पिढीला हिंदू धर्माच्या एक राणी ज्या अतिशय धाडसी होत्या, त्यांनी धर्मासाठी त्यांचं खूप मोठं बलिदान आहे। यांचा जीवन प्रवास पाहायचा असेल तर नक्कीच 23 मे रोजी चित्रपटगृहामध्ये जाऊन आपण हा चित्रपट पाहू शकता। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। थँक्यू, धन्यवाद।